नागपुरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे। मोहम्मद रियाज उर्फ टिल्ली मोहम्मद रफिक शेख आणि अमन इरफान शेख यांच्यात 1.5 वर्षांपूर्वी वाद झाला होता। या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 307 अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातून जेलमधून सुटून आल्यानंतर 30 तारखेच्या रात्री जखमी मोहम्मद रियाज हा ताजबाग हद्दीतील ताज बिर्याणी हाऊस येथे जेवायला गेला होता। तो तिथे आल्याची कुणकुण लागताच मुख्य आरोपी अमन इरफान शेख आपल्या 2 भावांसह तत्काळ घटनास्थळी पोहोचला। तेथे त्यांच्यात वाद होऊन आरोपींनी रियाजवर चाकूने वार करत गंभीर दुखापत केली। घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी मोहम्मद एहसान मोहम्मद इरफान शेख, मोहम्मद फैजन इरफान शेख आणि बिर्याणी हाऊसचे मालक फारिस निजामुद्दीन कादिर या तिघांना अटक केली आहे। पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतायत। याच्यातील जखमी मोहम्मद रियाज उर्फ टिल्ली मोहम्मद रफिक शेख याचा आणि याच्यातला जो आता या गुन्ह्यातील जो आरोपी आहे अमन इरफान शेख यांच्यामध्ये 1.5 वर्षापूर्वी भांडण झालं होतं। त्याच्यामध्ये त्यांच्या विरुद्ध एकमेकाविरुद्ध 307 चा गुन्हा या पोलीस स्टेशनला दाखल होता। याच्यातील जो जखमी आहे हा जेलमधून सुटून आल्यानंतर आता 1 तारखेला 30 तारखेच्या रात्री ताजबागच्या हद्दीमधील ताज बिर्याणी हाऊस या ठिकाणी त्याच्या मित्रासह जेवायला गेला होता। तो तिथं आल्याची माहिती याच्यातील जो आरोपी आहे अमन इरफान शेख याला माहिती मिळाल्यावरून तो त्या ठिकाणी आला। त्याबरोबर त्याचे भाऊ हे दोघे भाऊ पण त्याच्याबरोबर आलेले होते आणि त्यांनी त्याला चाकूने मारहाण केलेली आहे। याच्यामध्ये आतापर्यंत 3 आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये मोहम्मद एहसान मोहम्मद इरफान शेख, मोहम्मद फैजान इरफान शेख आणि त्या ठिकाणी जे बिर्याणी हाऊस आहे त्याचे मालक फारिस निजामुद्दीन कादरी यांना अटक केलेली आहे। आता त्यांची प्रकृती स्टेबल आहे, व्यवस्थित आहे। या 3 आरोपींना 1 तारखेला आपण अटक केली होती। त्यानंतर आज पुन्हा आपण न्यायालयासमोर त्यांना हजर केलं होतं। तर त्याच्यामध्ये आणखीन 3 दिवसाचे PC आपल्याला मिळालेले आहे, पोलीस कस्टडी मिळालेली आहे। याच्यामध्ये एक जो हॉटेलचा मालक आहे फारिस निजामुद्दीन कादरी याच्यावरती यापूर्वी विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत।